मंडळी, एचडीएफसी बँकेत मागच्या आठवड्यात एक मोठा स्फोट झाला. कंपनीच्या चेअरमननी तडकाफडकी राजीनामा दिला. यानंतर बँकेने आणखी 3 मोठ्या अधिकाऱ्यांना काढून टाकलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून बँकेचे शेअर्स धडाधड कोसळले. या सगळ्या गोष्टींमुळे गुंतवणूकदार अगदी टेन्शन मध्ये आहेत की अजून किती नुकसान होईल सांगता येत नाही. पण आरबीआय म्हणतंय की ऑल इज वेल, म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाहीये, सगळं ठीक आहे. एचडीएफसीच्या चेअरमननी राजीनामा देताना एक शब्द वापरला होता, तो म्हणजे एथिक्स. त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, त्यांनी राजीनामा का दिला, बँकेत नेमकं काय चाललंय आणि तुमचे पैसे सुरक्षित आहेत का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. या सगळ्याची सुरुवात झाली गेल्या आठवड्यात. एचडीएफसी बँकेचे पार्ट टाइम चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी 17 मार्चला अचानक राजीनामा दिला. त्यांचा बराच कार्यकाळ शिल्लक असताना तडकाफडकी दिलेल्या या राजीनाम्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. बरं, ते राजीनामा देताना असंही म्हणाले की गेल्या 2-3 वर्षांमध्ये बँकेत जे घडलं, जे काही मी पाहिलं, ते माझ्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिकतेशी जुळत नाही. यामध्ये त्यांनी ना कुणाचं नाव घेतलं, ना कुठली विशिष्ट घटना सांगितली. मात्र तरीही बँकेत काहीतरी लोचा सुरू आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलं आणि यामुळे बँकेची प्रचंड नाचक्की झाली. बरं, चक्रवर्ती यांच्या बोलण्याला सिरियसली घेणे गरजेचं आहे, कारण ते 85च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत. तसंच भारताच्या अर्थ खात्याचे ते सचिव राहिलेले आहेत. पण त्यांच्या कार्यकाळातच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी कंपनीची ऐतिहासिक मर्जर डील झाली. यामुळे ही बँक देशातली दुसरी सगळ्यात मोठी बँक बनली होती. अजून 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ बाकी होता, मात्र त्यांनी अचानक मध्येच राजीनामा दिला. आणि विशेष म्हणजे असं करणारे ते पहिलेच पार्ट टाइम चेअरमन ठरले. हे सगळं होतंय तेवढ्यात शुक्रवारी म्हणजे 20 तारखेला बँकेचा एक मोठा घोटाळा उघडकीस आला. बँकेने दुबई आणि बहरीन मधल्या NRI लोकांना चांगलंच गंडवलं होतं. म्हणजे त्यांना AT1 बॉन्ड्स असं सांगून विकले होते की हे FD सारखेच आहेत आणि तेवढेच सुरक्षित आहेत. आता AT म्हणजेच ऍडिशनल टिअर बॉन्ड्स खरोखर तसे नसतात, मात्र बँकेने ते मिस सेल केले. क्रेडिट स्विस जेव्हा बँकरप्ट झाली तेव्हा हे AT1 बॉन्ड्स पूर्णपणे राईट ऑफ झाले, म्हणजे त्यांची किंमत शून्य झाली आणि ज्या NRI लोकांनी हे बॉन्ड्स विकत घेतले होते त्यांचे पैसे बुडाले. यामुळे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर पासूनच दुबई फायनान्शियल सर्व्हिस अथॉरिटीने एचडीएफसी बँकेला दुबईच्या DLFC ब्रँचमध्ये नवीन क्लायंट्स ऑनबोर्ड करण्यास मनाई केली होती. गेल्या वर्षीच्या या प्रकरणाचा आता संबंध असा की शुक्रवारी बँकेने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 3 सिनियर एक्झिक्युटिव्हजना काढून टाकलं. यात एका बिझनेस डिव्हिजन हेड, एक एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि एका सिनियर व्हाईस प्रेसिडेंटचा समावेश होता. बँकेने हे देखील मान्य केलं की दुबईच्या ब्रँचमध्ये घोटाळा झाला होता आणि त्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता या सगळ्यात काय मॅटर करतंय तर टायमिंग. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर 2च दिवसात बँकेने ही कारवाई केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. बँकेचे CEO जगदीशन यांनी जे उत्तर दिलं ते अगदी बडे बडे बँको में ऐसे छोटे छोटे मॅटर होते रहते हैं अशा टाईपचं होतं. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार चक्रवर्ती आणि काही सहकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद होते आणि ते तीव्र झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शिवाय बोर्ड नियुक्त्यांवरही त्यांचा वाद झाला होता अशी चर्चा आहे. भावेश जवेदी जे एप्रिलमध्ये रिटायर होतील, त्यांच्या जागी जिमी टाटा यांच्या नियुक्तीला चक्रवर्ती यांचा आक्षेप होता. केवळ कंपनीत दीर्घकाळ आहेत या एका निकषावर कुणाची नियुक्ती होऊ नये असं त्यांचं मत होतं. हे सगळे एवढे अंतर्गत मतभेद सुरू असल्याची चर्चा सगळीकडे आहे. पण बँकेत फक्त एवढाच मॅटर आहे असंही नाही. याआधी मोठ्या मोठ्या लोकांनी बँकेतून एक्झिट घेतली आहे. कॉर्पोरेट अँड बिझनेस बँकिंगचे ग्रुप हेड राहुल श्याम शुक्ला यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये पर्सनल रिझन सांगून राजीनामा दिला. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भावेश जवेदी यांनी टर्म संपल्यानंतर रिअपॉइंटमेंट घेण्यास नकार दिलाय. ते या एप्रिल महिन्यात रिटायर होतील. विनय राजधान हे चीफ HR ऑफिसर होते. त्यांनीही गेल्या वर्षी जून मध्ये राजीनामा दिला होता आणि आता स्वतः चेअरमनच बाहेर गेलेत. आणि या प्रत्येकाने एकतर पर्सनल रिझन किंवा एथिक्स हे कारण सांगून राजीनामा दिलाय. म्हणजे आप क्रोनॉलॉजी समजिये. आता एवढं सगळं होतंय म्हणल्यावर मार्केटवर परिणाम दिसणारच. 19 मार्चला जेव्हा बँकेतल्या सगळ्या मॅटरची बातमी मार्केटमध्ये आली तेव्हा बँकेचा शेअर एका दिवसात 9% कोसळला आणि इंडस्ट्रीमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त कॅपिटलायझेशन एका दिवसात गायब झालं. बँकेचे अमेरिकेतले शेअर्स 8% पडले आणि एका आठवड्यात सुमारे $7 बिलियन म्हणजे सुमारे 61,000 कोटींचं नुकसान झालं आणि बँकेचा शेअर 52 वीक लो लेवलला पोहोचला. आज म्हणजे सोमवारी हा शेअर 750 रुपयांवर आहे. मार्केटमध्ये एवढा धुळा झाला म्हणल्यावर सगळ्या गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढणं स्वाभाविक होतं. सगळेच टॉपचे प्लेयर्स चाललेत म्हणल्यावर बँक बंद होती की काय अशी चर्चाही सुरू झाली. आणि हा सगळा गोंधळ बघून RBIनेच पुढे सांगितलं की टेन्शन घ्यायची गरज नाहीये, बँकमध्ये सगळं ओके मध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने HDFCला DSIB या विशेष कॅटेगरीमध्ये ठेवलंय, म्हणजे डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक.
म्हणजेच या बँकेचे फायनान्शियल्स मजबूत आहेत, लिक्विडिटी चांगली आहे आणि बँकेच्या कामकाजाबद्दल कोणतेही मटेरियल कन्सर्न्स नाही आहेत. यासोबतच आरबीआयने केकी मिस्त्री यांना 3 महिन्यांसाठी अंतरिम चेअरमन म्हणून देखील मंजुरी दिली आहे. 71 वर्षांचे मिस्त्री हे यापूर्वी HDFC लिमिटेड कंपनीत होते. ते म्हणाले की बँकेच्या कामकाजाबद्दल मला काही शंका असती तर मी हे पद स्वीकारलंच नसतं. सो त्यांचं स्टेटमेंट तरी जरा आश्वासक आहे. मात्र तेवढंच नाही, तर बँकेची आकडेवारी देखील चांगलीच दिलासादायक आहे. HDFC बँक वर्षाला 60 ते 70 हजार कोटींचा नफा कमावतीये. याशिवाय प्रत्येक बँकेचा एक कॅपिटल ॲडेक्विसी रेशिओ असतो, जो आरबीआयच्या मानकानुसार 12% असायला हवा. याचा अर्थ बँकेकडे प्रत्येक 100 रुपयांच्या कर्जामागे 12 रुपये स्वतःचा निधी असायला हवा. HDFCचा हा रेशिओ 20% आहे, म्हणजे गरजेपेक्षा खूप जास्त. म्हणजेच बँकेकडे खूप पैसा आहे. शिवाय HDFC बँकेचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स केवळ 0.4% आहेत, म्हणजे प्रत्येक 100 रुपयांच्या कर्जामागे केवळ 40 पैसे थकले आहेत. शिवाय बँकेचा Q3 मधला निव्वळ नफा 12% वाढलाय. एकूणच या आकडेवारीमुळे लक्षात येते की बँक सध्या उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने मार्केटमध्ये जी पॅनिक रिएक्शन दिसतेय ती काही दिवसांमध्ये नॉर्मलला येईल अशी आशा आहे. बाकी पुढच्या 3 महिन्यांमध्ये केकी मिस्त्री कोणते निर्णय घेतात, बँकेला आणि शेअर्सना कसं स्टेबलाइज करतात आणि आरबीआय या सगळ्यात काही कारवाई करेल का, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. बाकी HDFCच्या या मॅटर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.